नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे। शहरातील 2 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करा। नालेगाव म्युनिसिपल कॉलनीच्या नागरिकांची पोलीस अधीक्षक कार्यालयात धाव। नागरिक दहशतीच्या सावटाखाली। अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेल्या व 2 महिन्यांपूर्वी जुन्या वादातून चेतन रवींद्र निदाने वय वर्ष 26 यांच्यावर चॉपर तलवारीने जीवघेणा हल्ला करणारा आरोपी जितू सुरेश चव्हाण याला अटक करण्याच्या मागणीसाठी नालेगाव येथील म्युनिसिपल कॉलनीत राहणाऱ्या समस्त नागरिकांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात मोठ्या संख्येने येऊन अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांना निवेदन दिले। तर चेतन निदाने मारहाण प्रकरणाच्या तपासात संशय व्यक्त केला। यावेळी शीतल सारसर, जिनी ड्युटे, उषा साठे, सोनाली रोहकले, सविता साळुंके, सुनील शेंडगे, संतोष खरारे, राजेश खरारे, अनिल वाने, मुन्ना शेख, प्रशांत दळवे, अनिकेत साळुंके, आदर्श साळुंके, आयान शेख, विकी उजागरे, सिद्धांत वागचौरे, गणेश पवार, राहुल रोहकले, गणेश भुजबळ, हर्षल सारसर, युवराज सारसर आदींसह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या विरोधात पोलिसांनी कारवाई न केल्यास सर्व परिसरातील नागरिकांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांच्या वतीने देण्यात आला आहे। गुन्ह्याचा तपास दुसऱ्या प्रामाणिक आणि सक्षम पोलीस अधिकारी यांच्याकडे वर्ग करावा व आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे। चेतन निंदाने राहणार कोपरगाव, मी 7/12/2024 रोजी नगर येथे आले होतो मावशीच्या मुलीच्या लग्नासाठी। तर माझ्यावर गंभीर हे झालं होता, मला मारलं 3-4 जणांनी। त्यासाठी मी गुन्हा दाखल केला होता कोतवाली पोलीस ठाण्यात। तरी आरोपी सदर फिरत आहे, 2-3 महिने झाले तरी आरोपी फिरत आहे, तरी त्यांना ताब्यात घेतलं नाही। तर मी SP साहेबांना निवेदन दिलं त्यांना लवकर अटक करावी। सासर फिर्यादीचा मामा चेतन निंदाने यांचा माझ्या भाच्यावर गंभीर हमला केला। जितो सुरेश चव्हाण, जय चव्हाण व एक आरोपी अजून दाद्या उर्फ काय असं त्यांचं नाव आहे। ते आरोपी कालपर्यंत ते घरापण येऊन आम्हाला बघून चालले, आमच्या घराकर बघतो तुला असे बघून म्हणून चालले आम्हाला ते। आम्ही तरी बी काल मी पोलीस चौकीत जाऊन कोतवाली पोलीस चौकीत जाऊन भेटून आलो पाटील साहेबांना। पाटील साहेबांच्या कानावर टाकलं, साहेब असे त्या आरोपी फिरून राहिले। पाटील साहेब म्हणले आम्ही त्यांना बघतो, आम्ही त्यांना धरून आणतो असे म्हणले, मला आश्वासन दिलं पाटील साहेबांनी। तरी बी मी तुम्हाला सांगतो चेतन निंदानेवर गंभीर 35 टाक्याचा त्यांनी वार केला, पाठीवर केला। त्यांची इतकी दहशत आहे आमच्या गल्लीत, त्या राहायला आमच्या गल्लीत नव्हते। सावकारकी लोकांचे घर घेतले त्यांनी, व्याजाने पैसे दिले, व्याजाने पैसे देऊन लोकांचे घर हिसकून घेतले। त्याच्यामध्ये जोगेंद्र सासर ह्यो माझा लांबचा पाहुणा असताना त्याचं घेतलं। हिरा चव्हाण त्याचं बी घर घाण ठेवलं, पहिले 10 लाखात, मग त्याला 6 लाख देऊन त्याचं बी घर नावावर करून घेतलं। त्याचे बी लोक चौकशी व्हावा। त्याच्यानंतर हे लोक पैशाच्या जोरवर काही करतात। तरी आम्हाला पर्सनल एक विनंती तर लवकर याच्यात लक्ष देऊन यांना आरोपीला अटक करावी ही आमची नम्र विनंती। मी आज माझा दोस्त चेतन निंदाने यासाठी या आंदोलनात सहभागी घेऊन आला होतो। तर वारंवारच जे आरोपी आहेत जितेंद्र चव्हाण, रोहन चव्हाण, बाबा चव्हाण आणि कोण दादा म्हणून अजून एक जण आहे, त्यांनी माझा दोस्त हा चेतन निंदाने त्याचं काही एक कारण असताना त्याच्यावर 35 टाक्यांचे धारदार शस्त्राने वगैरे हल्ले केलेत। त्यांचे सावकारकीचे धंदे आहेत, लोकांचे घरं बळकावणे, लोकांना दमदाट्या करणे, तू जर माझे पैसे नाही दिले तर तुला जीवे मारू, तुझ्या फॅमिलीसोबत असं करू, असं यांच्याकडनं सांगण्यात येतं वारंवार। आता मी जे पीडित पाहिलेत त्यांच्याकडून जे पीडित झाले आहेत नालेगावमध्ये किंवा म्युनिसिपल कॉलनीमध्ये, त्या पीडितांसोबत चर्चा केली असता माझ्या असं लक्षात आलं की प्रत्येक जणाला धमकावण्यात येतं, त्यांचे घरं बाळकावण्यात येतात, त्यांच्यावर दादागिरी करण्यात येते। जर कोणी त्यांच्या विरोधात जर का म्युनिसिपल कॉलनी म्हणा नालेगावमध्ये जर कोणी आवाज उठवला तर त्यांना मारण्याच्या धमक्या देण्यात येतात। यांच्याकडं जे शस्त्र वगैरे काही त्यांनी जमा केलेले आहेत, त्यांच्याकडे काही मुलं असतील त्यांच्या जोरावर ते प्रत्येक गरीबावर दमदाटी करण्याच्या प्रयत्नात असतात, सगळ्यांना त्रास देतात। आणि यांच्या सावकारकीचा यांचे बाहेरच्या गोष्टी चालतात, हे पडद्यामागचे कलाकार म्हणून दाखवतात, पण हे पडदे पुढचे कलाकार कधी तुम्ही आणता पोलीस प्रशासनाला माझा हा प्रश्न राहील। कारण की हे प्रत्येकाला जीव घेणार। आज जर समोरच्या व्यक्तीला, माझ्या मित्राला
35 एक टाके जर दंडावर पडतात, जर त्याने जर हातमध्ये घातला नसता, तो कोयता असेल की तलवार असेल ती त्याच्या मानेवर पडली असती, त्याचा तर जीव गेला असता. पोलीस प्रशासन जागा केव्हा होणार आहे? मला एक कळवण्यात यावं की यांनी माणसाचा जीव गेल्यानंतर हे ऍक्शन घेणार आहे. आज 2 महिने झालेत, हे दोघंही चुलते पुतणे आज रस्त्यावर फिरतायत. समोरच्या घरी जाऊन माझ्या मित्राचे मामा लक्ष्मण सारसा यांच्या घरी जाऊन त्यांना धमकी देत आहेत, मी तुला मारून टाकल, तुला बघून घेतो, तुला उचलून नेतो, तुला खंडणी मागतो, मी माझ्या हिशोबाने करून घेईन, माझे जर पैसे दिले नाही तर तुला मी असं करल. हे कुठपर्यंत चालणार यांची मुत्तेजोरी? मला पोलीस प्रशासनाला आणि सर्वांना एकच कळकळीची विनंती राहील की आमच्या चेतन निंदने व त्याच्या परिवारास न्याय मिळावा. त्याला 2 लहान लहान लेकरं आहेत, त्यांचाही विचार आणि त्याच्या मिसेसचाही विचार पोलीस प्रशासनाने करावा, ही नम्र विनंती. 7/12/2024 माझा मित्र चेतन निंदने याच्यावर गंभीर स्वरूपाचा या ठिकाणी हल्ला झाला होता. हल्लेकरूंनी पूर्ववैमनस्यातून त्याच्या मामासोबत असणारे वाद, त्यांच्या मित्रांसोबत असणारे वाद, म्हणजे आरोपीला ज्याच्यावर अटॅक झाला माझ्या मित्रावर चेतनवर, त्याला माहिती सुद्धा नाही की त्याला मारलं का बरं. तर त्यांनी जाऊन सविस्तर गुन्हा दाखल केला. सगळ्या गोष्टी ज्या पोलिसांना सगळ्या गोष्टीचे या ठिकाणी त्यांनी सांगितलं, कुठे काय घडलं काय नाही घडलं, तो इथं कशासाठी आला होता, तर तो आरोपींचा त्याचा काही संबंध होता, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आज या गोष्टीला 2 ते 2.25 महिने उलटून गेले. आरोपींचा या ठिकाणी कुठेही काही आतापर्यंत पोलिसांनी या ठिकाणी अटक केलेली नाही. कुठल्या प्रकारचा या ठिकाणी तपास जो आहे तो ज्या प्रकारे व्हायला पाहिजे तो झालेला नाही. आरोपी नगर शहरामध्ये सर्रास एखाद्या सामान्य व्यक्तीसारखी फिरत आहे. या ठिकाणी कुठलाही त्यांना वचक जो आहे प्रशासनाचा कायद्याचा राहिलेला नाहीये. जे संबंधित जे पीडित व्यक्ती आहेत त्यांनी त्यांच्या घरच्यांनी आधी देखील 1-2दा पोलिसांकडे तक्रार केली की आरोपी आम्हाला दिसतात, ते तुम्ही त्यांना अटक करा, आमच्या जीवावर येऊ शकतं, आमच्या जीवावर बेतू शकतं, आमचे मुलं बाळा कामाला आहे त्यांना त्रास होऊ शकतो. पण कुठल्याही प्रकारची दखल आतापर्यंत पोलीस प्रशासनाने या ठिकाणी घेतलेली नाहीये. आज 2 महिने उलटून सुद्धा आरोपी नगर शहरात सर्रास फिरत असून त्यांच्यावर कुठलीही कायदेशीर कारवाई, त्यांना अटक, कुठल्याही प्रकारचे काही या ठिकाणी पोलिसांकडून जे आहे ते झालेले नाहीये. आज या ठिकाणी SP ऑफिसला निवेदन द्यायचं कारणच एवढं होतं की सदर आरोपींना लवकरात लवकर अटक करून योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, अन्यथा निंदने परिवार व बाकीचे सर्व मित्र परिवार व सर्व लोकांकडून या ठिकाणी मोठं असं आंदोलन जे आहे SP ऑफिसचे ते करण्यात येईल. नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.